श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आयुष्य म्हटलं की दुःख, संकट, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आल्या. दुःखामागून सुख, सुखामागून दुःख, चांगले दिवस, वाईट दिवस तुमच्या आयुष्यामध्ये असतील, माझ्या आयुष्यामध्ये असतील. आपल्या प्रत्येकाला या गोष्टी ज्या आहेत त्या फेस कराव्या लागतात. जेव्हा चांगले दिवस असतात तेव्हा मात्र आपल्याला कोणाची गरज भासत नाही, तेव्हा मला कोणाची गरज नाहीये किंवा मला कधी कोणाची गरजच लागणार नाही, मग आपण आपल्याच धुंदीमध्ये असतो. पण जेव्हा वाईट दिवस असतात, जेव्हा हालाकीची परिस्थिती असते, तेव्हा प्रत्येक आपल्या आजूबाजूची जी व्यक्ती आहे ती आपल्याला आपली वाटू लागते. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही ज्यांना आपलं मानता ते तुमच्या दुःखाच्या काळात तुमची साथ देतातही. पण असे बरेच जण आहेत की ज्यांना आपण आपलं आपलं म्हणतो, ज्यांच्यासाठी आपली कामं सोडून आपण खूप काही केलेलं आहे. अशी लोक जी आहेत ते आपल्या हालाकीच्या काळामध्ये, वाईट दिवसांमध्ये दूर निघून जातात. बरेच म्हणजे चांगले वाईट जे काही आहेत ते अनुभव आपल्याला या आयुष्यामध्ये मिळत असतात. चांगले दिवस असू द्यात, वाईट दिवस असू द्यात, तुम्हाला गरज असो किंवा नसो, ठीक आहे, तुम्हाला ते भगवंताकडून काहीही नकोय, पण एक मनशांती म्हणून किंवा जे आपण कर्म करतोय किंवा जे आपण काही करत आहोत त्याला एक भगवंताची जोड म्हणून तरी किमान तुम्ही ज्याही देवाला मानता, ज्याही गुरूंना मानता, त्यांची जी काही तोडकी मोडकी सेवा तुम्हाला येत असेल तर ती सेवा आपण करायची आहे. आणि भक्ती ही ना कोणाच्या सांगण्यावरून किंवा कोण कशी करतय म्हणून मीही तशी भक्ती करणार, भक्ती अशी कधीच करायची नसते. त्या भगवंताशी तुमचं एक नातं असतं. तुम्हाला त्यांच्याशी कसं कनेक्ट करायचं, तुमचं मन काय केल्यानंतर त्यांच्यासोबत जास्त कनेक्ट होतं हे ज्याचा त्याचं असतं. प्रत्येकाची सेवा करण्याची, भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही एका पद्धतीने केलं, दुसऱ्यानं त्या पद्धतीने केलं म्हणजे दुसऱ्या चुकीचा, तुम्ही बरोबर असं नाही. किंवा मी एका पद्धतीने केलं, मी काही गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितल्या, तुम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं, मग मी जे सांगते ते बरोबर आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं, असं अजिबात नाही. माझ्या ठिकाणी मी बरोबर, तुमच्या ठिकाणी तुम्ही बरोबर, तिसऱ्याच्या ठिकाणी तिसरा बरोबर. कारण भक्ती ही आपल्या अंतःकरणापासून येत असते, ती कोणाच्या सांगण्यावरून किंवा करण्यावरून आपण सेवा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, एक माहिती म्हणून आपण हे करू शकतो, नॉलेज म्हणून. पण त्या भगवंताशी कनेक्ट होण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आणि याच पद्धतीने म्हणजे तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ज्याही देवाला मानता, गुरूंना मानता, त्यांच्यासोबत कनेक्ट व्हाल तेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच एकटं पडण्याची वेळ येणार नाही. तो जो भगवंत आहे, ते जे गुरु आहेत, आपले महाराज आहेत, तुम्हाला तुमच्या प्रत्येक म्हणजे चांगले दिवस असू द्यात, वाईट दिवस असू द्यात, अगदी क्षणोक्षणी तुमची साथ देतील, कधीही तुम्हाला एकटं पाडणार नाहीत. आणि आज तर बघा एवढ्या आपण अडचणीमध्ये आहोत की प्रॉब्लेम्स काय सांगावा हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. कारण एकच समस्या नसते, चहू बाजूने काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. तर बघा, आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळे. तर तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल, मी असं स्पेसिफिक नाही सांगत, पण जो काही प्रॉब्लेम असेल त्या प्रत्येक संकटातून, तुमच्या आयुष्यातल्या कठीण काळातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तारक मंत्र जो आहे तो सर्वात प्रभावशाली आहे. तारक मंत्र एक वेळा म्हणण्यासाठी फक्त 1 ते 1.5 मिनिटं लागतो. तारक मंत्र तुम्ही गुगलवर नाव टाका, तुम्हाला मिळून जाईल, PDF मध्ये मिळून जाईल, त्याची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. किंवा तुम्ही युट्यूबवर टाका, युट्यूबवर पण तुम्हाला तारक मंत्र जो आहे तो मिळून जाईल. बरेच जण म्हणतात की ताई तारक मंत्र कोणता? निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, असा जो आहे तो तारक मंत्र आहे. अगदी छोटा आणि आपण म्हणू शकतो की एक शब्द तुमच्या मनाला म्हणजे भिडणारा, त्या भगवंताशी कनेक्ट करणारा असा एक शब्द आहे. आता तारक मंत्र म्हणजे काय? तर या तारक मंत्र नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारून नेणारा. तुमच्या अडचणीच्या काळात, तुमच्या संकटाच्या काळात, तुमच्या दुःखाच्या काळात, जिथे तुम्ही एकटे पडलेले आहात, जिथे तुम्हाला कोणाची साथ नाहीये किंवा तुम्ही कुठेतरी अडकलेले आहात, जसं की तुम्ही एखादं काम करताय, त्याच्यामध्ये सगळा पैसा गुंतवलाय, तुम्ही अडकून पडलात, मग याच्यातून मी बाहेर कसं पडू, त्यावेळी सुद्धा तुम्ही मी आता जो उपाय सांगणार आहे तो करू शकता. तुमच्या घरामध्ये व्यसन आहे, मुलं व्यसन करतात, मिस्टर व्यसन करतात, बाहेरचा नाद आहे किंवा दुसऱ्यांचं ऐकून घरामध्ये भांडण करतात, चिडचिड करतात, ऐकत नाहीत, मुलं अभ्यास करत नाही, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. डिप्रेशन आहे, एखादा आजार आहे, डोक्याचा आजार आहे, काही म्हणजे तुम्ही एखाद्या आजारावर तुम्ही ट्रीटमेंट घेताय पण त्या ट्रीटमेंटचा तुम्हाला फरक जाणवत नाहीये, त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता.
मी म्हणजे एक एक्झाम्पल दिले, पण अशा बऱ्याच गोष्टींसाठी नवरा बायकोचे वादविवाद होतात, भांडणं होतात, त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही ज्या जागेत राहता, ज्या घरामध्ये राहता, तो फ्लॅट असू द्या, स्वतःचं बैठं घर असू द्या, भाड्याचं असू द्या, स्वतःचं असू द्या, तुमच्या घरामध्ये भांडणं होतात, जागेमध्ये काहीतरी दोष आहे, वास्तू दोष आहे आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत आहे, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि अतिशय साधं सोपं, दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी कोणतंही बंधन नाही. तुम्ही वर्किंग आहात, लहान मुलं आहेत, तुम्हाला खाली बसायला जमत नाही, याच वेळेला त्याच वेळेला जमत नाही, अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार करा. तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तुमचं शॉप आहे किंवा तुम्ही कंपनीमध्ये जाता, तिथे तुम्हाला थोडासा वेळ मिळतो, घरी तुम्हाला करणं हे शक्य नाही, तिथे तुम्ही करा. तुमच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे, तुम्ही देवघरासमोर करू शकत नाही, हॉलमध्ये करू शकत नाही, सगळ्यांच्या समोर करू शकत नाही, तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये हा उपाय करा. फक्त अंथरूण पांघरुणावर बसून जो आहे हा उपाय करायचा नाही. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी चेअरवर, खुर्चीवर बसून हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय तुम्ही स्वतःसाठी केला तरीही चालेल किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी केला तरीही चालेल. यासाठी कोणतंही बंधन नाही. बघा, आपल्या भगवंताशी कनेक्ट होण्यासाठी, आपल्या भगवंताकडून काही मदत घेण्यासाठी यासाठी कोणतीही वेळ नाही, कोणताही काळ नाही, काही नाही. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला वाटलं की ही सेवा, हा जो उपाय आहे तो माझ्यासाठी आहे, अगदी त्या क्षणापासून जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. तरीही बऱ्याच जणांचं असतं की ताई एखादा स्पेसिफिक दिवस सांगा किंवा वार सांगा की या दिवसापासून सुरू करा. असं तुमचं काही असेल तर तुम्ही गुरुवारपासून या सेवेला, या उपायाला सुरुवात करू शकता. बाकी तसं शक्य नसेल तर अगदी तुम्ही कधीही केलं तरीही चालेल. ताई, दादा, मुलं, मुली स्वतःसाठी, आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा हा उपाय करू शकतात. बरेच मुलं असे आहेत बघा की त्यांच्या आई वडिलांची भांडणं होतात, तर असं तसं, तर मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल. काय करायचं, हा जो तारक मंत्र आहे त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्या. तुम्हाला जर पाठ असेल तर अतिशय उत्तम आहे. देवासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही जरी तुम्ही हा उपाय करत असाल तरी सुद्धा जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहात त्यावेळेला देवघरामध्ये दिवा लावा, तिथे अगरबत्ती लावून ठेवा आणि तुमच्या घरात जिथे कुठे तुम्ही करणार आहात हा उपाय तिथे आसन घ्या आणि तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करत असताना समोर एखादा तांब्या किंवा एखादा ग्लास घ्या, तो आपल्या समोर ठेवा. तुम्हाला जर शक्य असेल तर त्यावर उजवा हात ठेवा, बाकी नाही ठेवलं तरीही चालेल. मी स्वतः बऱ्याच वेळेला हात ठेवते सुद्धा कधी कधी आणि कधी कधी ठेवत सुद्धा नाही. आताच मी म्हणजे संकल्पयुक्त 11 दिवसांची सेवा केली होती, माझी कालच ती पूर्ण झालेली आहे. तारक मंत्राची नाही, वेगळी केली होती, पण पाण्यासंदर्भातच होती. मी कधीतरी व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. तर अशा सेवा करताना हात ठेवला तरी चालेल किंवा नाही ठेवला तरी चालेल. आणि तुम्हाला सुरुवातीला प्रार्थना करायची आहे की तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात. संकल्प वगैरे करण्याची गरज नाही की किती दिवस करायचा, हा पण खूप मोठा प्रश्न येतो. तर तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फरक वाटत नाही की मी ह्या व्यक्तीसाठी केला आहे आणि याच्यामध्ये मला फरक दिसत नाहीये, तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. पण जर दिवसांमध्येच करायचं असेल तर कमीत कमी 21 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जास्तीत जास्त आपण कायम केला, त्या व्यक्तीमध्ये फरक पडेपर्यंत केला तरीही चालेल. याचं उद्यापन वगैरे काही नाही, पूजा मांडणी वगैरे काहीही नाही. आता समोर पाणी आपण ठेवलं ग्लासमध्ये, तांब्यामध्ये, स्टीलचा असू द्या, काचेचा असू द्या, मातीचा असू द्या, काही, अगदी तुम्ही पातेल्यामध्ये पाणी घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र मोठ्याने म्हणायचा आहे, मनातली मनात म्हणायचा नाहीये. त्या पाण्याकडे बघत सुरुवातीला आपण प्रार्थना केली महाराजांना की महाराज असं असं याच्यासाठी मी ही सेवा करत आहे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करा. माळ नसेल तर अगदी 10 मिनिटाचा टायमिंग लावा, अलार्म लावा आणि 10 मिनिटं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणा. त्या पाण्याकडे बघत बघत तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर परत महाराजांना प्रार्थना करा की मी कशासाठी हा उपाय केला आहे. माझे मिस्टर ड्रिंक घेतात किंवा वाईट सवय आहे, माझ्या मुलाला वाईट संगत लागलेली आहे, जे काही ही दूर होऊ द्या. जे काही तुम्हाला आहे ती प्रार्थना तुम्हाला बोलून दाखवायची आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते त्या व्यक्तीला तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे. डायरेक्ट ती व्यक्ती पाणी पित असेल तर अतिशय उत्तम, पण डायरेक्ट पित नसेल तर जेवण वगैरे करताना जे आपण त्या तांब्यामध्ये, बॉटलमध्ये पाणी देतो जेवण करताना, पिताना, तर त्यामध्ये हे पाणी तुम्ही त्यांना देऊ शकता. तसं शक्य नसेल तर स्पेसिफिक त्यांच्यासाठी तुम्ही भात बनवताय, 2 पोळ्या बनवताय, पोळी म्हणजे चपाती,
काही भाजी बनवताय पण व्हेजिटेरियन नॉनव्हेज मध्ये हे जे पाणी आहे ते वापरू नका, तर त्याच्यामध्ये हे पाणी वापरा आणि त्या व्यक्तींना द्या. म्हणजे दररोज, आता ह्याला ना या सेवेला बऱ्याच वेळेला कमेंट येते की ते एक दिवस पाणी बनवून ठेवलं आणि ते 2-4 दिवस वापरलं तर चालतं का? ही सेवा आपण उपकार म्हणून करत आहोत का, दुसऱ्यांसाठी करत आहोत का? नाही, स्वतःसाठी करतोय, आपल्या फायद्यासाठी करतोय. मग त्या भगवंतासोबत पण जर तुम्ही चिटिंग करत असाल तर तो तुम्हाला प्रचिती अनुभव कशा देईल? तुम्ही आपल्या माणसांसाठी जर वेळ काढत नसाल, सेवेसाठी त्याच्यामध्ये पण तुम्ही म्हणजे शॉर्टकट शोधत असाल तर कसा फायदा मिळेल बरं? तर असं करू नका. दररोज, आज समजा आपण तुम्ही संध्याकाळी ही सेवा केली तर उद्या ते पाणी वापरा, परत उद्या संध्याकाळी सेवा केला करा, परवा ते पाणी वापरा, किंवा सकाळी करत असाल तर सकाळी सकाळी सेवा करा, दिवसभरामध्ये कधीही त्या व्यक्तीला हे पाणी द्या. तर या पद्धतीने, आणि तुम्हाला जर पिरियड्स आले, सुतक आले तर ही सेवा स्टॉप करा आणि ते संपल्यानंतर परत चालू करा. परत सुरुवातीपासून करू का? काही नियम आहेत का, अटी आहेत का? काहीही नाही, काहीच नियम नाही. कारण हा प्रश्न येईल तर आता नियम काय आहेत? काहीच नियम नाहीत. फक्त तुम्ही भक्तीने, श्रद्धेने हा उपाय करा. बघा, तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये फरक जाणवेल. आणि तुमच्या घरासाठी तुम्ही करत असाल की घरात भांडणं होतात, जागेत दोष आहे, घरात दोष आहे, तर या पद्धतीने हा तारक मंत्र म्हणायचा. हे जे पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं स्प्रिंकल करायचं. आंब्याच्या पानाने किंवा एखाद्या फुलाने किंवा स्प्रे बॉटल मध्ये टाका आणि हे पाणी स्प्रिंकल करायचं. सकाळ, दुपार, संध्याकाळ अगदी 3 टाइम संपूर्ण घरामध्ये, मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यापासून ते शेवटच्या रूम मध्ये सगळीकडे हे पाणी जे आहे ते तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे. तर या पद्धतीने हा जो उपाय आहे तारक मंत्र म्हणताना तुम्ही करून बघा, खूप चांगले अनुभव तुम्हाला येऊ लागतील. श्री स्वामी समर्थ.